विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय। त्यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एका सीडीमुळे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि सत्ता पालटही त्याच सीडीमुळे झालं असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज आणि उद्धव ठाकरेच सांगू शकतील, मात्र आम्ही विचाराच्या नात्यानं मानलेले भाऊ आहोत, त्यामुळे मविया म्हणून आम्ही तिघं एकत्र राहावं ही आमची भूमिका आहे, असं मोठं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी त्यांनी राऊतांच्या आईची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं। राज ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत मी त्यांना हिंदी शिकवली असा मिश्किल टोला त्यांनी लगावलाय। बच्चू कडू येत्या 24 जुलैला राज्यभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत। कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। सत्तेसाठी आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। सत्ता आणि पैशांचा अतिरेकी वापर निवडणुकांमध्ये झाला। आता पुन्हा एकदा पालिकेतही तोच खेळ होईल असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर ही लोक निवडणुकीचा प्रचार तरी कशाला करतात? जर यांना आमदार फोडूनच राज्य स्थापन करायचं असेल तर प्रचाराला जाऊच नये असा टोमणाही ठाकरेंनी लगावलाय। उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपनं चोरून मतं मिळवली, तोडा फोडा आणि राज्य करा, सामान्य जनतेला चिंताग्रस्त ठेवायचं असं भाजपचं धोरण आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला। शिवसेनेचं अस्तित्व कुणीही संपवू शकत नाही। ते चिन्ह चोरतील, पक्ष चोरतील, मात्र लोकांचं प्रेम कसं चोरणार असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावलाय। तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ताच शिवसेनेसोबत आहे आणि ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते गेले अशी खंतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली। विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या बहुमताबाबत उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। भाजपला इतक्या जागा मिळतील हे त्यांना स्वप्नातही कधी वाटलं नसेल। भाजपचं सोडा, शिंदे गटालाही 50च्या वर जागा मिळाल्यात, हा जादूटोणा आहे की काय असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। तर त्यांनी रेडा कापला तर त्या रेड्याचा नाहक जीव गेला अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असा प्रकार आहे। संपूर्ण मुलाखत विरोधाभासाने भरलेली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधलाय। ठाकरे हा ब्रँड बाळासाहेबांच्या नावानं होता, त्यामुळे खरा शकुनी मामा मातोश्रीवर बसलाय असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीवर नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे। धुळ्यात समता परिषदेनं जनसुरक्षा कायद्याला समर्थन असल्याचं समीर भुजबळांनी जाहीर केलंय। तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेधही व्यक्त केलाय। परभणीमध्ये माजी आमदार सुरेश वरपुडकरांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी जनता दरबार आयोजित केलाय। यावेळी जनता दरबारात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आलाय। हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेल्याचं महिला आणि बाल कल्याण समितीच्या अहवालातून स्पष्ट झालंय। तर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या चौकशीची देखील शिफारस या समितीने केली आहे। बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांनी लाडकी बहिणीवरून टीका केली आहे। लाडक्या बहिणीचे ढोंग करणं बंद करा, तुमच्या 1,500वर माझा संसार चालत नाही, त्यामुळे मला न्याय द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। तर खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलतायत, थेट जाऊया। माझ्यासाठी
मी काय विधानभवनमध्ये नाही, पण मी पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने गेलेले. माझ्यासाठी ते पवित्र मंदिर आहे. त्याच्यामुळे असं कृती ही माझ्या ध्यानीमनी नाही. एकतर आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातले सगळे सुसंस्कृत भारतीय आणि मराठी लोक आहोत. जी कृती झाली ती वाईट आहे, महाराष्ट्राच्या हिताची नाही. आणि अशा कुठल्याही कृती म्हणजे गेल्या 15 दिवसात अनेक व्हिडिओ झालेले आहेत जे सगळेच कुठलाही पक्ष असेल, मग तो आमचा असेल किंवा कुणाचा असेल, ही कृती अशी होता कामा नये या मताची मी आहे. मग कुणाची ती चूक असू दे, आमची असू दे, समोरची असू दे. माझं म्हणणं आहे ते मंदिर आहे, सशक्त लोकशाहीचं मंदिर आहे. आणि अशा मंदिरात अशी कुठलीही घटना, आणि मंदिरात कशाला त्या रस्त्यावरही होऊ नये. चर्चा करा ना, चर्चा करा. मतभेद असण्यात काही गैर नाही, मतभेद असावे, पण मनभेद इतकेही टोकाचे नसावे की लोकांनी असं वागावं. आणि काल एका चॅनलवर मी असं म्हणत नाही की हा चुकला किंवा तो चुकला, पहिलं कोणी केलं हे सगळ्या चॅनल्सनी पाहिलंय. पण म्हणून त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण काय केलं पाहिजे, माझी थोडीशी मतं अशा बाबतीत वेगळी आहेत. कार्यकर्त्यांचे इमोशन्स असतात, त्याचा मान सन्मान करते मी. पण मला असं वाटतं कालची जी कृती झाली याच्यासाठी मी विनंती करीन की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मार्ग काढायला पाहिजे होता. अनेक वेळा आमच्याकडे मारामारी वगैरे होत नाही, थँक गॉड. पण दिल्लीमध्ये अनेक वेळा इमोशन्स हाय असतात, कधी एखाद्या वेळेस टीका कमी जास्त होते. तेव्हा आमचे जे स्पीकर आहेत ओम बिर्लाजी, ते आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतात. आम्ही जरी विरोधात असलो तरी काही नाती संसदेच्या बाहेरही असतात. एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग असला पाहिजे. माझी अपेक्षा होती की माननीय स्पीकर आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवून चर्चा करून मार्ग काढून पुढची दिशा द्यायची अपेक्षा होती. हरकत नाही, काल केलं नाही तरी जेव्हा पुढच्या वेळी संसद होईल, म्हणजे त्यांची असेंब्ली असेल, त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांना चहा पाण्याला बोलवा, चर्चा करा. आता उद्या आमची एक ऑल पार्टी मीटिंग आहे, त्याच्यात चर्चा होईल. किंवा सोमवारी सकाळी आमचा हाऊस 11 वाजता सुरू होतं. अनेक वेळा 10:30 वाजता ओम बिर्लाजी आम्हाला सगळ्यांना बोलवतात, आमच्याशी चर्चा करतात. आणि इमोशन झाले तर कधी कधी आमच्याकडून जरा जास्त झालं तरी विरोधी पक्षातले काही लोक म्हणजे सत्तेतले जबाबदारी घेतात. समोरून जास्त टीका झाली तर कधी कधी आम्ही म्हणतो की नको आता बास. त्याच्यामुळे कोणीतरी त्या हाऊसमधले जे लोक आहेत, अनेक ज्येष्ठ आहेत, 5, 6, 7, 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत ना, त्यांना थोडीशी ओनरशिप द्या. पण महाराष्ट्रातलं जे वातावरण आज बिघडलेलं आहे ते नीट करण्याची गरज आहे. कारण आम्ही सेवक आहोत, आम्ही राजकारणात ह्याच्यासाठी नाही आलो, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो. त्याच्यामुळे ज्या अनेक घटना, मग ती बॅगची केस असेल, जे पैसे दिसले कॅशमध्ये ती केस असेल, ही वेदना देणारी. जे एकीकडे माननीय प्रधानमंत्री कॅश फ्री भारत करतायत. निर्मलाजी माझ्यासमोर अनेक वेळा पार्लमेंटमध्ये म्हणलेत, कारण का प्रत्येक फायनान्शियल डिबेटला जेव्हा फायनान्स बिलचे इश्यूज असतात, मी स्वतः दरवेळीच गेले 15-16 वर्ष मी खासदार आहे, तेव्हापासून मी नेहमी असते त्या डिबेटमध्ये आपल्या ह्या बाजूनी. त्यामुळे अनेक वेळा कॅशलेस भारत करण्याच्या प्रयत्नात एक बॅग कॅशची मिळते, मग काहीतरी अंधश्रद्धा कुठेतरी काहीतरी चाललेलं असतं. त्याच्यानंतर आणि काही घटना, हाणामारी, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. 2-4 लोक असं वागतात म्हणून प्रत्येक मराठी माणूस असा नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना, सगळ्याच, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती की ह्याच्यात महाराष्ट्रात आज व्हिडिओ आणि टीव्हीमुळे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सगळे मीडियामध्ये आहात म्हणून, पण प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन ही बातमी सगळीकडे देशात पोहोचलेली आहे, सगळीकडे. आणि अनेक राज्यातल्या लोकांनी मला व्हिडिओ पाठवले त्यांच्या भाषेमध्ये की ताई क्या हो गया, ताई म्हणजे बहीण, प्रेमाने मला ताई म्हणतात सगळे तिकडे. पण तर त्यांनी एक व्हॉट इज दिस, क्या हुआ. आता उद्या मी जाणार आहे सकाळी ऑल पार्टी मीटिंगमध्ये, पहिला मला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रात काय चाललंय. त्याच्यामुळे तुमचे मनभेद मतभेद जरूर असतील, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारी आम्ही सत्तेतल्यांची तर आहेच, पण आम्हीही ती घेतली पाहिजे हे मी प्रांजळपणे कबूल करते. कारण का सत्तातले लोक ते घेताना दिसत नाही आहेत. आणि माझी देवेंद्रजींकडून जास्ती अपेक्षा होती, कारण का मी देवेंद्रजींना सुसंस्कृत समजते. पण तुमच्या
समजूतदारपणा अधिवेशन सुरू होताना पाहायला मिळतो, पण दुसरीकडे असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये कुठेतरी विरोधकांची संख्याबळ कमी असल्यामुळे सत्ताधारी हा संपूर्ण असेंब्ली सेशन रेटताना पाहायला मिळतात का? विरोधकांचं तोड दाबून सेशन चालू पाहतात का? हे खूप दुर्दैवी आहे, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये जर आत बोलता येत नसेल तर ती लोकशाही कसली? त्याला दडपशाही म्हणतात. आणि जर सत्तेतलेच लोक सत्तेचा गैरवापर करणार असतील तर मग त्याचा तरी कधीतरी उद्रेक होतो. आणि मला असं वाटतं स्वाभिमानी मराठी माणसांचं ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही थोडासा समजूतदारपणा दाखवावा. तुमच्या लोकांना ज्या पद्धतीने सत्तेतले लोक आज वागतायत हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि त्याच्यात महाराष्ट्राचंही नाव होतं आणि सत्तेतल्या लोकांचंही होतंय. आणि ते फक्त राज्यात होत नाही, देशात होतंय. आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जी नाराजी होती ती व्यक्त केलेली असं तुमच्या चॅनल्सवर दाखवलेलं आहे, पण ती नाराजी कृतीमध्ये व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. काही ज्या पद्धतीने काल ही घटना घडली किंवा ज्यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना मारलं ते आमदार तिथेच उभे होते, ते हा संपूर्ण प्रकार थांबवू शकले असते, पण ते पुढे गेले नाही. त्यांना मुद्दामून जाणून बुजून हा सगळा प्रकार घडवून आणायचा होता का? हा प्रश्न तुम्ही मला विचारायची ऐवजी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय स्पीकरांना विचारला पाहिजे. कारण का जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये असतो तेव्हा तिथली सिक्युरिटी ही सगळी स्पीकरची असते, जे इथे असेंब्लीमध्ये तोच कायदा आहे. आणि ओम बिर्लाजी ह्या बाबतीत आमचे टोकाचे राजकीय मतभेद आहेत, पण जेव्हा पार्लमेंटचा विषय येतो तेव्हा सगळे खासदार असल्या बाबतीत आम्ही सगळे एक असतो की संसदचं नाव खराब होतं कामा नये. कारण का संसद हे आमच्यासाठी हे एक मंदिर आहे, एका लोकशाहीचं मंदिर आहे. आणि आम्हाला अधिकार नाही त्याचं नाव खराब करायचा, कारण का असंख्य लोकांचे कष्ट त्या मंदिरात आहेत. त्याच्यामुळे त्याचं नाव जेव्हा खराब होतं तेव्हा प्रत्येक आमदार आणि आजपर्यंत कैलासासी यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश महाराष्ट्राचा आणला तो खूप कष्ट करून आणलेला आहे, त्याला हुतात्मेही झालेले आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचा अपमान परवा झाला हे मी खूप जड अंतःकरणाने म्हणते. काही अशा घटना होत आहेत यामुळे महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती ती कुठेतरी खाली जातात होते. याआधी पण आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्ष फुटले आणि त्यानंतर ते राजकारण निवडून निघालं, त्याचे पडसाद उमटतात विधान भवनामध्ये, त्यामुळे अशा घटना होत आहेत. शक्यता नाकारते ते नेमकं इतकं दूषित वारं महाराष्ट्रात कधीच नव्हतं. ज्या पद्धतीने लोक वागतायत ही नवीन, ही खूप वेगळं महाराष्ट्र आहे. मला नाही हा महाराष्ट्र माहिती. ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला, ज्या संस्कारात मी वाढले, ज्याच कैलासासी यशवंतराव चव्हाणांनी जेवढा आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान केला तेवढ्याच विरोधी पक्षाचाही केला, त्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात. पण लोकशाहीमध्ये प्रत्येक वेळीच तुम्ही कुणाला तरी घाबरून त्यांचे इन्स्ट्रक्शन्स घेऊन जर वागणार असाल तर देशाने राज्यासाठी ही अतिशय म्हणजे चिंताजनक आहे. हे कुठल्याही राज्यासाठी, आपल्या नाही कुठल्याही. आणि हे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रात पहिल्यांदाच होताना आपण. काही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांनी एक महत्वाचं विधान केले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात आम्हाला भाजपच्या पक्षश्रेष्ठींबद्दल बोलावं लागेल असं ते वक्तव्य सूचित करतात. अर्थातच या वक्तव्याकडे आपण कसं पाहतो? मी तुम्हाला सांगू, मी एक तर खूप स्पष्ट बोलते आणि जे खरं आहे तेच बोलते. पण माझ्यात आईने केलेल्या संस्कारामध्ये एवढी माझी ताकद आहे की माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. एक, आणि जेव्हा आम्ही अलायन्स केलंय तेव्हा आम्ही अलायन्समध्ये नेहमी सन्मानच केलाय. त्यांनी आमचा आणि आम्ही त्यांचा. मग तो उद्धवजींबरोबर शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू दे, काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही, किंवा ना शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा आम्ही नाही. कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो. आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर. आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू. त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला
जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे. कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार या मताची मी आहे. कसा वाढवायचा, कोणी वाढवायचा तो तुमचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल, एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये, कारण का मला असा एक समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आहे. माझे त्यांचे मतभेद राजकीय आहेत, पण अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा, त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील, त्यांचे राजकीय असतील, पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे. त्याचं कारण असं की हेच संस्कार आमच्यावर झाले. आमचे जरूर संसदेत टोकाची लढाई होते, पण आम्ही वैयक्तिक नाती कधीच ना त्यांनी माझ्याशी तोडली आहे ना मी त्यांच्याशी तोडली, आणि आम्ही कधीच एक आलेलो नाही. पण संसदेमध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही एकमेकाचा मान सन्मान करतो. हा पहिला भाग. दुसरा महत्वाचा भाग की भारतीय जनता पक्षात अरुण जेटली साहेब असतील, अटलजींची आणि अडवाणीजींची ते वेगळीच गोष्ट आहे, पण मी जवळून पाहिलेले सुषमाजी असतील, आज सुषमाजींची लेख आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये अतिशय सुसंस्कृत, अरुणजींची फॅमिली असेल, किती नेत्यांची मी नावं घेऊ. आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत. आज अरुणजी सुषमाजी नाही, पण आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत. त्यांच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही असतो, आमच्या सुखदुःखात ते असतात. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये हे मी विरोधक असले तरी म्हणेन की त्या पक्षाला आम्ही खूप सुसंस्कृत समजायचो. त्यांची भाषणं मी स्वतः सुषमाजी स्वराजांची भाषणाच्या नोट्स मी घेतलेल्या आहेत. एक उत्तम विरोधी पक्ष नेत्याचा वक्ता म्हणून आम्ही सुषमाजींकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलेलं आहे. आज कुणाचेही प्रवेश ते घेतात. तुमच्याच चॅनलनी घेतला, कोण नाशिकचे जे कोण आहेत त्यांचा जो प्रवेश घेतला, हे मला शॉकिंग होतं की अरे एवढी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष त्यांनी या नाशिकच्या या ग्रहस्थाचा प्रवेश घेतलाच कशा. कारण जे सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष मी पाहिलाय गेले अनेक वर्ष, त्याच्यात हा माणूस बसतच नाही. ही संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षात. आणि आज गंमत अशी झाली, माझाच मतदारसंघ बघा, लांब कशाला जायचं. माझ्या ज्या लोकसभा मतदारसंघात मी आज काम करते त्याच्यात काँग्रेस मुक्त भारत म्हणून त्यांनी मतं मागितली की नाही. ते सगळे काँग्रेसचे मोठे नेते जे यशस्वी आहेत, कर्तृत्ववान आहेत, मी कधीच म्हणणार नाही, कारण का दे आर टॅलेंटेड, काही वादच नाही. ते सगळी टॅलेंटेड यंग टीम जी आहे, जी काँग्रेसची ओरिजिनल डीएनए आहे, ती आज सगळी भारतीय जनता पक्षात आहे. मग ओरिजिनल भारतीय जनता पक्षातलं राहिलं कोण. माझाच मतदारसंघाचं फक्त एक बघा, 100% काँग्रेस आज भारतीय जनता पक्षात आहे. मग ते जे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी शतरंज उतरल्या, विरोधी पक्षात कष्ट केले, सत्ता नव्हती तेव्हा संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन उभे राहिले, संघर्ष केला.